तर ह्यामध्ये काय म्हटलंय की RMS करंट इज 50 हर्ट्स. म्हणजे IRMS दिलाय, सॉरी 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी दिले अँड 5 एम्पियर इज RMS करंट आणि विचारले व्हॅल्यू ऑफ द करंट आफ्टर दिस टाइम. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट, आपल्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट फाइंड करायचं आहे. त्याचं इक्वेशन काय येतंय, I इज I नॉट साइन ओमेगा टी. त्यातलं टी दिलंय, इज 1/300 सेकंड. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्याला झालं सॉल्व. किती आन्सर? सेकंड बी ऑप्शन. बरोबर, व्हेरी गुड. हा, म्हणजे काय करायला पाहिजे, यस आपल्याला ओमेगा 10 I नॉट फाइंड करायला पाहिजे. इज इट राईट? हा, मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला IRMS इज I नॉट बाय रूट. बरोबर आहे. म्हणजे I नॉट इज IRMS बाय रूट 2. IRMS 5 आहे, 5/√2 चा ऑप्शन. इज इट क्लियर? IRMS by √2, right? IRMS into √2. Very good. It is √2 into IRMS. म्हणजेच 5√2 I नॉट मिळाला. बरोबर. आणि ओमेगा टी किती येणार? ओमेगा इज 2πf into t 1/300. बरोबर आहे. हा, आता फ्रिक्वेन्सी किती दिले? 2 पाय. फ्रिक्वेन्सी किती? 50 into 1/300 म्हणजे किती आलं? इट इज 100/3. 100 म्हणजे π/3, राईट? आणि त्यामुळं एक्सप्रेशन फॉर करंट आलं I नॉट म्हणजे IRMS. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट फाइंड करायला सांगितले. I इज इक्वल I नॉट साइन ओमेगा टी ची फक्त व्हॅल्यू पुट करायची. हा, I नॉट आपण फाइंड केलंय 5√2. बरोबर आहे ना? अँड साइन π/3 किती येते? साइन π/3 इज √3/2 म्हणजे 5√2 and is a 5√2 and it is a √3/2. आणि त्यामुळे ऑप्शन 5. यस, हे 2 गेट कॅन्सल विथ √2 राहिलं फक्त. सो ऍज पर ऑप्शन इट इज 5√3/2. इज इट क्लिअर? आलं लक्षात? ऑप्शन बी.